नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेच्या 7व्या हप्त्याची आता प्रतीक्षा संपलेली आहे. कारण की नमोच्या 7व्या हप्त्याची तारीख आता जाहीर झाली आहे. लवकरच तुमच्या बँक खात्यावरती नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता जमा करण्यात येणार आहे. संपूर्ण अपडेट पाहणार आहोत. व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला व चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला तर माहीतच असेल की नमो शेतकरी ही योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केली असून या योजनेचा उद्देश शेती खर्चांसाठी रोख मदत उपलब्ध करून देणे आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये थेट डीबीटी पद्धतीने जमा केले जातात. आज आपण याच योजनेच्या 7व्या हप्त्याविषयी बोलत आहोत. सध्या खरीप हंगाम सुरू असून पेरणीपासून ते खत खर्चापर्यंत सगळीकडे पैशाचा ओघ लागत आहे. कधी पावसाची उशिराने सुरुवात तर कधी अवकाळी पाऊस. या सगळ्या अनिश्चिततेमुळे शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक मदतीची गरज भासते. अशा वेळी हा 7वा हप्ता म्हणजे एक प्रकारे दिलासा आहे. शेतकरी बांधवांचा आगामी खर्च, बियाणे, खते, कीटकनाशके आणि शेत कामगारांची मजुरी हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. मागील हप्त्यामध्ये आपण पाहिलंय की सरकार ठरलेल्या वेळेत ही रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करते. यावेळीही राज्य सरकारने संबंधित विभागांना निर्देश दिले आहेत की लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम वेळेवर जमा होवी. 7वा हप्ता मिळवण्यासाठी पात्रतेचे काही निकष आहेत. प्रथम, शेतकरी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा आणि शेतकऱ्याकडे जमीन असावी. दुसरं म्हणजे त्याने कृषी विभागात नोंदणी केलेली असावी. तसेच PM किसान योजनेचा शेतकरी लाभ घेणारा असावा. बहुतांशी शेतकरी या योजनेत ही पात्र ठरतात. काही शेतकरी बांधवांना मात्र तांत्रिक कारणामुळे किंवा कागदपत्रातील चुकामुळे रक्कम उशिरा मिळते. यासाठी प्रशासनाकडून सातत्याने माहिती अपडेट केली जात आहे. बँकेचे खाते आधाराला जोडलेले असणे, खाते सक्रिय असणे आणि कृषी खात्यातील माहिती जुळणे हे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतरच हप्ता खात्यात जमा होतो. गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर काही गावात या हप्त्याच्या चर्चा सुरू आहेत. कोणी म्हणतो की पैसे आठवडाभरात येतील तर कोणी म्हणतो पुढच्या महिन्यात येतील. पण खात्रीशीर माहिती मिळवण्यासाठी शासनाच्या अधिकृत घोषणेची वाट पाहणे आवश्यक आहे. यावेळी सरकारने स्पष्ट केले आहे की निधी वितरणासाठी सर्व प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्या आहेत. कृषी विभाग, वित्त विभाग आणि बँक व्यवस्थापन यांच्यात समन्वय साधून काम सुरू आहे. लाखो शेतकऱ्यांच्या खात्यात एकाच वेळी रक्कम जमा करायची असल्याने काही टप्प्यामध्ये काम केले जात आहे. या हप्त्याची रक्कम मिळाल्यावर शेतकऱ्यांना चालू हंगामातील खर्चाची थोडी सोय होईल. विशेषतः ज्या भागात पावसामुळे पिकाचे नुकसान झाले तिथल्या शेतकऱ्यांसाठी हा हप्ता म्हणजे मोठा आधार ठरणार आहे. अनेक शेतकरी म्हणतात सरकारकडून मिळणारा हा आधार वेळेवर मिळाला तर खरी मदत होते, कारण उशिरा आलेले पैसे कधी कधी उपयोगी राहत नाहीत. त्यामुळे यावेळी सर्वांची नजर हप्त्याच्या तारखेवर आहे. गेल्या 6व्या हप्त्यात देखील आपण पाहिलं होतं की जाहीर केलेल्या तारखेला पैसे बँक खात्यात जमा झाले. काहींना तर सकाळी मेसेज आले की रक्कम जमा झाली आहे. यावेळी अशीच अपेक्षा आहे. शासनाने म्हटलंय की प्रक्रिया पूर्ण वेगाने सुरू आहे. शेतकरी बांधवांनो, या 7व्या हप्त्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे हा हप्ता एकाच वेळी राज्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही जिल्ह्याला वेगवेगळा दिला जाणार नाही. म्हणजेच विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण सर्वत्र एकाच दिवशी पैसे जमा होतील. काही दिवसापूर्वी कृषी खात्यांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की निधी वितरणासाठी केंद्र आणि राज्य यांच्यातील समन्वय बैठका पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतर बँकांकडे लाभार्थ्यांची यादी पाठवण्यात आली आहे. म्हणजेच आपण आता फक्त त्या दिवसाची वाट पाहायची आहे जेव्हा आपल्या मोबाईलवर बँकेचा मेसेज येईल, तुमच्या खात्यात नमो शेतकरी महासन्मान निधी जमा झाला आहे. या हप्त्यामुळे शेतकऱ्यांचा खरेदीसाठी आत्मविश्वास वाढेल, कारण खरीप हंगामाची दुसरी पेरी सुरू होणार आहे. खते, औषधे, मजुरी अशा सर्व गोष्टींसाठी या रकमेचा उपयोग होईल. मित्रांनो, सरकारने या दिवशी पैसे जमा करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या दिवशी सकाळपासून बँकेमध्ये आणि ATM मध्ये रांगा लागण्याची शक्यता आहे. काही शेतकरी थेट खते औषधाच्या दुकानाकडे धाव घेतील तर काही बँकांतून रोख पैसे काढून घर खर्च भागवतील. ही रक्कम मिळवणे म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारे सण सारखाच असतं आणि यावेळी
तर ती तारीख ही अशा ठिकाणी ठेवली आहे की ज्यामुळे आनंद द्विगुणित होणार आहे. शेतकरी बांधवांनो, 7वा हप्ता 15 ऑगस्टच्या आत किंवा त्याच दिवशी तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहे. म्हणजे स्वातंत्र्य दिनाच्या आनंदासोबत सरकारकडून आर्थिक भेटही मिळणार आहे. धन्यवाद.